तुम्हाला एक सिच्युएशन देतो, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कराल ते सांगा. एक कंपनी जिची पावडर तुमच्या लहानपणी तुमच्या घरच्यांनी तुम्हाला वापरली, तुमची पुढची पिढी देखील त्या पावडरचा सध्या देखील यूज करते आणि आता कळालं की त्या पावडरमध्ये असे काही घटक आहेत ज्याने कॅन्सर होतो. असं जर काही झालं तर आपल्या पायाखालची जमीन हादरून जाईल. असाच प्रकार झालाय जॉन्सन अँड जॉन्सन या बेबी पावडर सोबत. या पावडरमध्ये ॲस्बेस्टॉस नावाचा घटक जो तो असल्याने या पावडरने कॅन्सर होतो असे क्लेम या कंपनीवर भरपूर वेळा केले गेले, तर सुद्धा या कंपनीने जे आहे हे प्रोडक्ट मार्केटमधून बंद केले नाहीत, पण सध्या बंद झालेत. आणि जे आहे ते कॉन्स्टार्च बेस्ड पावडर सध्या मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली. त्यामुळे कोणत्याही कंपनीचे असे प्रोडक्ट वापरताना 10 वेळा काळजी घेत चला, कारण सध्या त्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट कळत नाहीत. जेव्हा 100-150 वर्ष प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीवर ही पावडर जे ते वापर होते, त्यानंतर त्याचे जे आहेत ते लॉंग टर्म साईड इफेक्ट दिसायला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही कंपनीवर सध्या तरी आपण ट्रस्ट करू शकत नाही. ऑर्गॅनिक गोष्टीवर फोकस करा. धन्यवाद.